नमस्कार फ्रेंड्स, मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। टिपण्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। सारिका त्या दादांना माझी नेत्रा काही दिवस इथे राहिली तर चालेल ना असं विचारतात। तेव्हा माई काही अडचण आहे का असं म्हणतात। त्यावर त्या म्हणू लागतात, लग्नाआधीचे अप्पू आणि आत्ताचे अप्पू त्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे। आधीची अप्पू सतत पार्ट्यांमध्ये आणि मित्रमैत्रिणींमध्ये रमत होती। तिच्याकडे सगळं होतं पण हक्काची अशी माणसं नव्हती। लग्नानंतर हक्काची आणि आपली माणसं मिळाली। तिला नात्यांचं आणि कुटुंबाचं महत्त्व कळालं आहे। प्रेमाने जग जिंकता येतं हे आता बदललेल्या अप्पूकडे पाहून कळतं। आमच्या घरी तिला हवे ते मिळत होतं पण कधी तिला ऍडजस्ट करण्याची वेळच आली नाही। पण इकडे अप्पू मात्र नाती आणि माणसं सांभाळते हे तुमच्याही लक्षात आलं असेल। पण नेत्राचं मात्र असं नाही झालं। तिचं लहानपण खूप टेन्शन मध्ये गेलं आहे। ती माणसांमध्ये जास्त वावरलीच नाहीये म्हणून ती फटकळ आणि तुसडी झालीये। या तिच्या वागण्याला मी सुद्धा जबाबदार आहे असं ती सगळ्यांना सांगत असते। तेव्हा माई आत्यांना म्हणते, जर नेत्रा तुमच्या सोबत राहिली असती तरी ती सुद्धा अप्पू सारखीच घडली असती असं सांगू लागतात। तेव्हा त्या म्हणत असतात, हो पण आता आपण भूतकाळ तरी बदलू शकत नाही ना। पण नेत्रा कदाचित तुमच्या सोबत राहिली ना तर ती माणसं आणि नाती कमवायला शिकेल आणि दोघी बहिणींमधली दरी सुद्धा कमी होईल। एकदा हे वातावरण निवळू द्या। मानसी आणि तिचं बाळ घरी आलं ना मग तुम्ही माझ्या मनाचा नक्की विचार करा असं दादांना सांगत असते। त्यावर दादा म्हणत असतात, सहवासाने माणसे नक्की बदलतात। जे काही घडलं आहे ते होऊन जाऊ देत, मग आपण याचा नक्की विचार करू हे सारिका आत्यांना सांगतात। ते ऐकून आत्या खूपच खुश होतात। त्यानंतर आत्या आदराने सगळ्यांचा निरोप घेऊन तिथून निघून जातात। तर सुहा आणि अमेय पुन्हा हॉस्पिटल जायला निघतात। सुहा आणि माई बाहेर येतात तर पाहतात तर काय, नेत्राने सगळीकडे सजावट करून ठेवलेली आहे। सुहा आश्चर्याने नेत्रा हे सगळं काय आहे म्हणून विचारते। तितक्यातच अप्पू आणि शशांक घरी येतात। त्यावर अप्पू चिडूनच हे सगळे बलून्स हे काय आहे असं विचारू लागते। त्यावेळेला माई विषय बदलून, अप्पू आता सारिका आत्या येऊन गेल्या आणि तुझी थोडक्यातच चुकामुक झाली असं सांगू लागतात। तेव्हा अप्पू नेत्रावर भडकतच म्हणत असते, तुला हे करण्याची काय गरज होती। त्यावेळेला नेत्रा म्हणत असते, असं काय करतेस, आपल्या घरी नवीन पाहुणा येणार आहे ना असं सांगू लागते। त्यावर माई अप्पूला म्हणत असतात, तू चिडचिड करू नकोस असं सांगू लागतात। त्यावर अप्पू म्हणते, तिचे हेतू किती चांगले आहेत ना हे मला चांगलंच माहित आहे असं माईंना सांगते। आता नेत्राला अप्पू सांगू लागते, तू आमच्या मानसी वहिनींना ब्लड डोनेट केलं म्हणून आमच्या घरातल्या मॅटर मध्ये पडण्याचा प्रयत्न करू नकोस। त्यावर दादा अप्पूला म्हणत असतात की अशा कोणाच्या भावनांचा हिरमोड करू नये। त्यावर पण्णा म्हणते, ती आपल्या गरजेला धावून आले आहे आणि आता तरी निदान तिच्या बरोबर चांगलं बोल आणि नीट वाग असं सांगू लागते। तर आता नेत्रा नाटक करत म्हणत असते, माझं काही चुकलं असलं तर मला माफ कर आणि अप्पूचा हात हातामध्ये घेऊन म्हणत असते, प्लीज मला माफ कर। त्यावर अप्पू पुन्हा नेत्रावरती चिडते। शशांक हा अप्पूला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो पण अप्पू ही भडकतच, तू मला काही सांगू नकोस, तिकडे हॉस्पिटलमध्ये मानसी वहिनीची तब्येत बिघडत चालली आहे आणि ही ते सेलिब्रेट करते, आता मला अजिबात सहन होत नाही असं ती सांगू लागते। शशांक हा अप्पूला डोळ्यांनी खुणावत शांत राहा असं सांगत असतो। अप्पूला तिची चूक लक्षात येते आणि ती शांत होते। तेवढ्यात सुहा मानसीला काय झालं आहे असं विचारत असते। तेवढ्यात अप्पू चाचरतच, ही बेशुद्ध आहे ना, अजून शुद्धीवर आलेली नाहीये म्हणून सांगू लागते। तेवढ्यात माई घाबरतच, नक्की काय झालं आहे, मानसी बरी आहे ना असं विचारू लागतात। तेवढ्यातच कुकी घरी येतो। नाही, मानसी कोमामध्ये गेली आहे असं घरातल्यांना सांगू लागतो। हे ऐकून घरातल्यांच्या पायाखालची जमीनच हदरते। सर्वांना खूप मोठा धक्का बसतो। त्यावर दादा म्हणतात, हे कधी घडलं आणि विकास, तू एवढी मोठी गोष्ट मला का सांगितली नाहीस असं कुकीला विचारतात। त्यावेळेला कुकी म्हणत असतो, मी रात्री शशांकला फोन करून सांगितलं होतं आणि हे काल रात्रीच घडलं। रात्रीची वेळ होती आणि सगळे पॅनिक झाले असते म्हणून घरामध्ये कोणाला सांगितलं नाही असं म्हणत असतो।
त्यावर कुकी सांगत असतो, डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले, पण आता डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की सगळं काही देवाच्या हातामध्ये आहे असं सांगू लागतो. हे सगळं ऐकून सुहा खूपच घाबरून जाते. तर पण्णा इकडे खूप रडू लागते. माईंचा स्वतःवरील ताबा सुटतो. माई ह्या रागानेच अमेकडे येतात आणि त्याला कानाखाली मारत त्याची कॉलर धरतात. हे तू काय केलंस? जर त्या दिवशी दारू पिऊन तमाशा केला नसताना तर आज ही मानसीवरती वेळच आली नसती. हे सगळं तुझ्यामुळे घडलेलं आहे असं म्हणत अमेयला दूर ढकलतात. अमेय तसाच खाली पडतो तर अप्पू ही अमेयला सावरते. सुहा आणि शशांक माईंना शांत करू लागतात. तर माईंच्या बोलण्याने दादा शशांक आणि सुहाला ही काय बोलत होती असं विचारू लागतात. सुहा आणि इतर जण सगळे गप्प होतात. तर पण्णामध्येच काय घडलं आहे ते मी सांगते आणि ती सांगू लागते. मानसीच्या डोहाळ जेवणाच्या दिवशी अमेय हा मित्रांसोबत दारू पिऊन घरामध्ये आला होता आणि खूप तमाशा करून घरामध्ये सगळ्यांना खूप काही बोलला आणि त्याला थांबवण्यासाठी मानसी पुढे गेली. तर तिला बाजूला करण्याच्या नादामध्ये तिला धक्का बसला आणि ती पडली अशी पण्णा दादांना सांगू लागते. त्यावेळेला दादा रागानेच मानसीच्या अवस्थेला हा मुलगा कारणीभूत आहे. हा दारू पिऊन आला आणि बायकोवरती हात उचलला. तुम्ही एवढी मोठी गोष्ट मला सांगितली नाही असं माईंना विचारू लागतात. त्यावेळेला सुहा रडतच, हे आम्ही जाणून बुजून केलेलं नाही, त्या जाणून बुजून गोष्टी घडलेल्या आहेत, त्यामुळे तुमच्या कानावर घालायचंच राहून गेलं. त्यावर दादा म्हणत असतात, एवढी मोठी गोष्ट आणि ती विसरण्यासारखी नाहीये. विनायक कानिटकरांचा मुलगा दारू पिऊन आला आणि बायकोवरती हात उचलला. असं आता फक्त हेच ऐकायचं बाकी होतं असं त्रागा करत बोलत असतात. तर अमेय आता दादांची पाया पडत माफी मागू लागतो आणि ह्या मानसीच्या अवस्थेला मीच कारणीभूत आहे असं सांगू लागतो. त्यावर अमेय म्हणतो, त्या दिवशी माझे मित्र आले आणि शशांक माझ्या मित्रांसमोर बोलला आणि माझा तोल गेला. मी त्यालाही खूप काही बोललो असं सांगू लागतो. हे सर्व ऐकून दादा रागानेच अमेयच्या कानाखाली मारतात व शशांक दादांकडे येऊन त्यांना शांत करतो. त्यावर शशांक म्हणत असतो, अमेय दादाने त्यासाठी आधीच माफी मागितलेली आहे आणि अमेय दादाने जी चूक केली आहे ना त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने तो आता शिक्षा भोगतोय. प्लीज त्याला माफ करा असं दादांना समजावत असतो. त्यावर दादा म्हणत असतात, त्याने जे काही केलं आहे त्या कृत्याचा त्याला पश्चाताप होत असेल तर ठीक आहे. आणि तावाने अमेयकडे येतात आणि अमेयला म्हणतात, तू केलेल्या कृत्याचा तू थोडा विचार केला आहेस का? उद्या जर मानसीचे आई वडील इथे आले आणि आपल्याला जाब विचारला तर आपण काय उत्तर देणार आहोत? आणि त्या पोरीने तर सगळ्यांना जीव लावला आहे आणि ती बाळंतपणासाठी माहेरी पण गेलेली नाहीये. आणि आपण काय केलं? आपण दारू पिऊन तिच्यावर हात उगारलात असं चिडून दादा अमेयवरती बोलत असतात. त्यावर दादा म्हणत असतात, आपण मानसीला सांभाळण्यामध्ये आपलं सर्व कुटुंब यशस्वी ठरलेलं आहे. त्यावर अमेय हात जोडत, दादा यामध्ये कुणाची काहीही चूक नाहीये, या सगळ्याला मी एकटाच जबाबदार आहे असं सांगू लागतो. त्यावर दादा म्हणतात, तू सुद्धा ह्याच कुटुंबाचा भाग आहेस ना. जसं शशांकला पुरस्कार मिळाला ना की सगळं श्रेय तो कुटुंबाला देतो, तसंच तुझ्या पापामध्ये सुद्धा आम्ही वाटेकरी आहोत असं ते सांगत असतात. तेव्हा अमेय पुन्हा हात जोडत, नाही दादा या सगळ्याला फक्त मीच जबाबदार आहे असं सांगू लागतो. त्यानंतर अमेय हा माईंकडे येतो आणि माईंच्या हातापाया पडत मला माफ कर ना असं सांगू लागतो. त्यावर माई रागातच, मी तुला माफ करू शकत नाही असं म्हणत असतात. त्यावर अप्पू माईंना म्हणत असते, दादानी जे केलं आहे ना त्याचा त्यांना खूप पश्चाताप आहे. त्यावर अप्पू म्हणत असते, दादा काका आणि तुम्ही दोघांनीही त्याच्यावर चिडलं तर त्यांनी कोणाकडे बघायचं? पण त्याला मुलगा झालेला आहे आणि त्याने एकदाही त्याच्या मुलाकडे बघितलेलं नाहीये. तो किती दुःखात आहे आपण समजून घ्यायला नको का? प्लीज माई त्याला माफ कर, एकदा बघ त्याच्याकडे अशी समजावू लागते. त्यावर माई रागानेच उठतात आणि म्हणतात, नाही. अमेय हा पुन्हा रडतच माईंकडे येतो आणि माईंच्या पाया पडतच, माई नको माफ करूस, मी जे काही केलं आहे ना त्याची शिक्षा माझी बायको आणि माझा मुलगा भोगतोय. माझी मानसी कोमामध्ये गेलेली आहे, यापेक्षा अजून काय मोठी शिक्षा असू शकते असं तो म्हणत असतो. त्यावर अमेय म्हणतो, मानसीच्या जागी मी असतो आणि मला काही झालं असतं तर बरं झालं असतं. त्यावेळेला शशांक हा अमेयला उठवतो आणि त्याचे डोळे पुसतच, डॉक्टर प्रयत्न करत आहेत ना, तू धीर सोडू नकोस असं अमेयला शांत करत म्हणत असतो. त्यावर अमेय माईंना म्हणत असतो की मी दारूला पुन्हा स्पर्श
करणार नाही, पण मला माफ कर. त्यावर माई म्हणत असतात, अजिबात नाही, सगळ्यांनी माफ केलं तरी मी तुला कधीच माफ करणार नाही. जोपर्यंत मानसी घरामध्ये पूर्णपणे बरी होऊन येत नाही तोपर्यंत मी तुला माफ करणार नाही आणि घरामध्ये कोणाचंच ऐकणार नाही, असं म्हणून आत निघून जातात. अमेय मात्र इथे खूप रडत असतो. तो सुहाच्या मांडीवरती डोकं टेकून रडू लागतो आणि इथे सर्वजण खूपच टेन्शन मध्ये असतात. नेत्रा मात्र हा सगळा तमाशा पाहून खूप खुश झालेली असते. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, डॉक्टर हे बाळ 7व्या महिन्यामध्ये जन्माला आलं आहे, त्यामुळे त्याच्याबरोबर 24 तास कोणीतरी हवं म्हणून सांगत असतात. त्यावर नेत्रा म्हणत असते, अशा बाळाची कशी काळजी घ्यायची हे मला चांगलं माहीत आहे. त्यावर डॉक्टर म्हणत असतात, तुम्ही उत्तमरित्या काळजी घेऊ शकता असं सांगत असतात. त्यानंतर दादा नेत्राला तू आमच्या घरीच राहा अशी विनंती करत असतात. असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.